नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तर प्रदेशात लखनौ इथं इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा संशयित दहशतवादी ठार. 3 संशयितांना अटक. एनआयएचं पथक उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात दाखल. उत्तर प्रदेशात 40 तर मणिपूरमध्ये 22 विधानसभा जागांसाठी मतदान सुरू. सर्वत्र चोख सुरक्षा बंदोबस्त. सौर ऊर्जेला प्राधान्य देणाऱ्या केशरी क्रांतीचा अवलंब करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई महापौरपदासाठी आज निवडणूक. शिवसेनेची दावेदारी भक्कम. आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. पाहूया सविस्तर वृत्त. उत्तर प्रदेशात लखनौ इथं एका घरात लपलेल्या दहशतवाद्याला तब्बल 12 तासांच्या मोहिमेनंतर ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. या दहशतवाद्याची ओळख पटली असून सैफुल्ला असं त्याचं नाव असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा तो सक्रिय सदस्य होता अशी माहितीही पोलिसांनी दिली. पहाटे 3 वाजता या दहशतवाद्याला ठार करण्यात यश आलं. अधिक तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक लखनौमध्ये दाखल झालं आहे. काल दुपारपासून ही चकमक सुरू झाली होती. लखनौच्या सीमेवर असलेल्या भागात एका घरात 2 दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र केवळ एकच दहशतवादी असल्याचं निष्पन्न झालं. या दहशतवाद्याला शरण यायला सांगितल्यावर त्यानं पोलिसांवर गोळीबार केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात अतिदक्षतेचा इशाराही जारी करण्यात आला आहे. लखनऊ में इस स्थान पे छुपा हुआ है, जिसमें कि इस स्थान पे जहाँ हम लोग खड़े हैं घेराबंदी की गई। इसके बाद में पूरे इलाके को प्रॉपर्ली चेक किया गया, दोनों कमरों को, और यहाँ पे सैफुल्ला नाम का व्यक्ति जिसको कि पहचाना गया है वो मिला है और वो डेड है। मध्य प्रदेशात भोपाळ इथं काल भोपाळ उज्जैन पॅसेंजर रेल्वेगाडी स्फोट झाला होता. या स्फोटात 9 जण जखमी झाले. या प्रकरणी होशंगाबाद जिल्ह्यात पिपरिया इथून 4 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापैकी 3घांचा या स्फोटाशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा तपास सुरूच असून स्फोटाच्या कारणांचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणी तपासासाठी एनआयएचं पथक दाखल झालं आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या 3 संशयितांनी दिलेल्या माहितीवरून लखनौ इथं लपलेल्या दहशतवाद्याविरोधात कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीसाठी 7व्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान होत आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत 10.43% इतकं मतदान झालं आहे. या मतदानाबरोबरच गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया आज पूर्ण होईल. यानंतर 11 मार्चला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचंच लक्ष लागणार आहे. या दिवशी उत्तर प्रदेशसह 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आज उत्तर प्रदेशातल्या 60 जिल्ह्यातल्या 40 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये गाजीपूर, वाराणसी, चंदोली, मिर्झापूर, संत रविदासनगर, सोनभद्र आणि जौनपूरचाही समावेश आहे. या टप्प्यात 1,41,41,00,000पेक्षा जास्त मतदार एकूण 535 उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. यामध्ये 1 महिला उमेदवार आहेत. मणिपूरमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. मणिपूरमधल्या 10 जिल्ह्यात 22 जागांसाठी हे मतदान होत आहे. यामध्ये बहुतेक डोंगराळ भागातल्या मतदान केंद्रांचा समावेश आहे. मुख्यमंत्री ओकराम इबोबी यांच्यासह नव्यानं राजकारणात दाखल झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या आयरॉम शर्मिला यांचं भवितव्य आजच्या मतदानात निश्चित होणार आहे. सौर ऊर्जेला जास्तीत जास्त प्राधान्य देऊन तिचा प्रत्यक्ष जीवनात वापर वाढवण्यासाठी एका नव्या केशरी क्रांतीचा अवलंब करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मच्छीमारांसाठी विशेष धोरण राबवणार असल्याचीही माहिती दिली. तसंच गुजरातमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प राबवणार असल्याचंही स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांनी गुजरातमधल्या सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, सोमनाथ मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष केशुभाई पटेल उपस्थित होते.
वळूया राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. मुंबईच्या महापौरांची निवडणूक आज होत आहे. मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं सुरुवातीला भाजपा आणि शिवसेनेमध्ये महापौरपदासाठी चांगलीच चुरस होती. मात्र भाजपनं महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानं महापौरपदासाठी शिवसेनेची दावेदारी बळकट झाली. शिवसेनेनं महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर तर उपमहापौरपदासाठी हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं महापौरपदासाठी विठ्ठल लोकरे आणि उपमहापौरपदासाठी विनी डिसोजा यांना रिंगणात उतरवलं आहे. आज दुपारी 12 वाजता ही निवडणूक होणार आहे. शिवसेनेकडे 84 आणि 4 अपक्ष असं 88 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. तर 84 नगरसेवकांचं संख्याबळ असलेल्या भाजपानं निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे 31, राष्ट्रवादीचे 9, समाजवादी पक्षाचे 6 आणि मनसेचे 7 असे विरोधकांचे एकूण 53 नगरसेवक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला सहज विजय मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विधिमंडळाच्या आजच्या कामकाजात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. विधानसभेमध्ये याच विषयावर सध्या चर्चा सुरू आहे. त्यापूर्वी काल सांगलीतल्या म्हैसाळ इथं अवैध गर्भकेंद्रातल्या स्त्रीभ्रूण हत्येचा मुद्दा विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केला. जन्मदराबाबत शासनानं अनेक कार्यक्रम हाती घेतले, मात्र प्रत्यक्षात याबाबत शासनाला अपयश आलं असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केला. सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना तातडीनं निलंबित करावं ही मागणी करत विधान परिषदेत काल विरोधकांसह शिवसेनाही चांगलीच आक्रमक झाली होती. सदनाच्या भावना लक्षात घेऊन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. घर, शिक्षण, संसार, मुलांचं संगोपन आणि व्यवसाय अशी तारेवरची कसरत करून आजच्या महिला आव्हानात्मक क्षेत्रातही आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. अशा नारी शक्तीला सलाम. विश्वातल्या सृजनशक्तीचं अत्यंत प्रभावी उत्कृष्ट रूप म्हणजे महिला, स्त्री, नारी. अनेकविध नावांनी ओळखली जाणारी ती असते आई, बहीण, सून, मुलगी आणि आणखी बरंच काही. ती नात्यांना जपते, ती नात्यांना जोडते, ती स्वतःचा शोध घेते. कुटुंब, संसार, मुलं यातून वेळ काढून ती ठाव घेते स्वतःचा. तिचं स्वतःशी असलेलं नातं तिला आत्मपरीक्षण करायला लावतं. हेच नातं तिला आवाहन करतं, असं काय आहे की जे तू करू शकत नाहीस. पुन्हा हेच नातं तिला सांगतं, तू काहीही करू शकतेस. मग वाढतो तिचा तिच्यावरचा विश्वास आणि ती जिंकते जगातल्या सर्व लढाया. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काही अशाच कणखर प्रतिष्ठित महिलांचे विचार तुमच्यासाठी, तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी. कुठल्याही महिलेला, स्त्रीला एक आंतरिक शक्ती असते आणि त्या शक्तीचा खूप सकारात्मक पद्धतीने आपण वापर केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात आपलं एक स्थान निर्माण केलं पाहिजे. मला असं वाटतं की समाधान हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीत पुढे जाताना आयुष्यात ते समाधान कसं मिळवता येईल, आपल्याला स्वतःला कसं बरं वाटेल ह्याचा विचार जास्त केला पाहिजे आणि स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. बिझनेसमध्ये खूप चॅलेंजेस आले पण सक्सेस पण मिळत गेला. महिला म्हणून अशा अडचणी आल्या की मुलं लहान असतात, आपल्याला मुलांना सोडून सगळं करावं लागतं. पण त्यावेळेला केलं इमोशनल प्रॅक्टिकल हा बॅलन्स बायकांना जमायला पाहिजे. महिलांना मला एकच सांगावं वाटतं महिलांना की तुम्ही अत्यंत धाडसी व्हा आणि कुठेही कुठलीही गोष्ट नकारात्मक घेऊ नका. कुठलीही महिला जेव्हा स्वयंपूर्ण होते, स्वतःच्या पायावर उभी राहते, तेव्हा संपूर्ण कुटुंबाचा आधार असला तरच पुढे जाते आणि त्यामुळे कुटुंबाचा आधार ज्या महिलेला मिळतो ती महिला पुढे जाते. परंतु शेवटी जिद्द, कष्ट हे करायलाच लागतात. ABCDE+F सक्सेस इन युअर लाईफ. ए म्हणजे एम, बी म्हणजे बिलीफ, विश्वास, सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, डी म्हणजे डिवोशन, डिटर्मिनेशन, ई म्हणजे एफर्ट्स आणि एफ म्हणजे फेथ,
श्रद्धा पाहिजे. तुमची श्रद्धा असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. वुमेन्स एम्पावरमेंट इसका मतलब होता है औरत को सक्षम होना, और मुझे लगता है उसमें बहुत ज़रूरी है कि सबसे पहले आप अपने पैरों पे खड़े हो जाएं, और दूसरी बात है अगर आप अपनी सुरक्षा के लिए कोई मर्द के ऊपर डिपेंड ना करें. जैसे आप अपने बेटे को एनकरेज करते हो वैसे ही अपनी बेटी को भी एनकरेज कीजिए, क्योंकि लड़की में भी बहुत काबिलियत होती है. सर्व प्रकारच्या भूमिका सशक्तपणे पार पाडत असताना तिचं धाडस, तिचा पराक्रम आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतो. त्यातल्या एक ज्या होत्या म्हणून आज मुली शिकत आहेत. आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते याचं प्रमाण म्हणजे हिरकणी. तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता याचं उदाहरण म्हणजे भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. हजारो लेकरांची आई होणं सोपं नसतं, पण हेच काम अनेक वर्षांपासून माई करत आहेत. अर्थातच सिंधुताई सपकाळ, ज्यांच्याकडून आपण आई या शब्दाचा खरा अर्थ शिकू शकतो. महाराष्ट्राला अजून अशा अनेक सावित्रीबाई, सिंधुताई, आनंदीबाई, हिरकणी हव्या आहेत, ज्यांचा आदर्श नेहमीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असेल. नारी शक्ति महान करते हम सम्मान, नारी शक्ति महान करते हम सम्मान. हे कल्याणी तू है जग की शान, हे कल्याणी जीवनदानी तू है जग की शान. नारी शक्ति महान. पुढे आणखी एका प्रेरणादायी महिलेच्या कामाकडे. आपला छंद जोपासतच अनेक महिलांना स्वावलंबनाचे धडे देण्याचं काम वाशिम जिल्ह्यातल्या चंदाताई बदर गेल्या 30 वर्षांपासून करत आहेत. जिल्ह्यातल्या सुभाष चौक परिसरात राहणाऱ्या चंदाताईंना फावल्या वेळेत लोकरीचं विणकाम करण्याचा छंद आहे. सोबतच आपल्याला येणारी प्रत्येक गोष्ट इतरांना शिकवण्याचा नाद. सुरुवातीला चंदाताई आपल्या मैत्रिणींना हे काम शिकवत असत. त्यानंतर हळूहळू गावातल्या इतर महिलांनाही त्या लोकर काम शिकवायला लागल्या. आता त्यांच्याकडे वाशिम आणि ग्रामीण भागातल्या सुमारे 1,500 महिला आणि मुली प्रशिक्षण घेत आहेत. सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत त्यांचा शिकवणी वर्ग सुरू असतो. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण या मोफत देत आहेत. स्वेटर, शाल, लग्नात रुखवतावर ठेवण्यात येणाऱ्या विविध वस्तू, तोरण अशा 400 सर्व वस्तूंची विक्री होत असल्यानं चंदाताई शिकायला आलेल्या महिलांना योग्य तो मोबदलाही देतात. त्यामुळे इथल्या महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यात खामगावच्या नगराध्यक्षा अनिता डवरे यांनी एका प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. घरातल्या जुन्या साड्यांपासून उत्कृष्ट गृहोपयोगी वस्तू बनू शकतात हे महिलांना दाखवून देण्याच्या उद्देशानं डवरे यांनी हा अभिनव उपक्रम राबवला. राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या पत्नी सुनीता फुंडकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं काल उद्घाटन झालं. जुन्या साड्यांचा वापर करून गृहोपयोगी वस्तू बनवणं म्हणजे बचतीबरोबरच महिलांचा कौशल्य विकास साधला जाईल असं सुनीता फुंडकर यावेळी म्हणाल्या. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात प्रकरणातला प्रमुख आरोपी होमिओपॅथी डॉक्टर खिद्रापुरे याला सांगली पोलिसांनी काल सकाळी बेळगाव इथं अटक केली. म्हैसाळ इथल्या भारती रुग्णालयावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर खिद्रापुरे 3 दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह फरार झाल्याचं आढळलं. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकानं काल खिद्रापुरे याला बेळगावातून अटक केली. खिद्रापुरे यांच्याकडे म्हैसाळ इथं कार्यरत असणाऱ्या एका परिचारिकेलाही ताब्यात घेतलं. या रॅकेटमध्ये खिद्रापुरे याच्याबरोबर आणखी 5 डॉक्टर आणि त्याचे 3 दलाल कार्यरत होते असं तपासात निष्पन्न झालं. कागवाड इथल्या गुरुकृपा मॅटर्निटी होमचे डॉक्टर श्रीहरी घोडके यांना इथं अटक केली आहे. या ठिकाणी गर्भलिंग चाचणीचं काम होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी काल मध्यरात्री ही कारवाई केली. यामध्ये 2 सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भारती रुग्णालयात सुरू असलेलं अवैध गर्भपात केंद्र गेल्या 8 वर्षांपासून चालवण्यात येत होतं असंही पोलीस तपासात निष्पन्न झालं.
म्हैसाळमधली घटना गंभीर आणि संतापजनक असून या प्रकरणातल्या सर्व दोषींवर कारवाई होणार असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर विजया रहाटकर यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्यात तालुका स्तरावर पथक तयार करत असून त्यात आरोग्य विभागाबरोबरच पोलीस आणि महसूल विभागातले अधिकारी असतील असंही रहाटकर यावेळी म्हणाल्या. वळूया पुढील बातम्यांकडे. आधार कार्डाच्या अभावी कोणालाही सरकारी सुविधांपासून वंचित ठेवलं जाणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला आधार क्रमांक मिळत नाही तोपर्यंत त्याची ओळख पटवण्याच्या इतर पर्यायांच्या माध्यमातून त्याला सुविधा दिल्या जातील असं सरकारनं एका निवेदनाद्वारे सांगितलं. माध्यान्ह भोजन योजना आणि एकात्मिक बालविकास कार्यक्रमांतर्गत लाभार्थी बालकांचे आधार क्रमांक संकलन करण्याचे निर्देश शाळा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाहीत त्या बालकांना हा क्रमांक मिळेपर्यंत या योजनांचे फायदे देण्यापासून वंचित ठेवू नये असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. डहाणू विरार रेल्वे मार्गावर सफाळे रेल्वे स्थानकाजवळ एका मालगाडीचे 3 डबे घसरल्यानं या मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सकाळी घसरलेले हे 3 डबे बाजूला काढण्यात आले. तसं दुरुस्तीचं इतर काम केल्यानंतर सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमाराला या मार्गावरची वाहतूक पुन्हा सुरू झाली अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या 4 ते 5 तासाच्या विलंबानं पोहोचण्याची शक्यता आहे, तर मुंबईहून येणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक बदलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. एखाद्या रुग्णाला पुन्हा कर्करोग होण्याचं निदान आणि त्यावरची देखरेख यासाठी ऑकोट्रॅक नावाच्या द्रवरूप बायोप्सी रक्त चाचणीची सुविधा कालपासून मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात सुरू करण्यात आली. या चाचणीमुळे विविध प्रकारच्या कर्करोगाचं निदान, त्यामागची जनुकीय कारणं आणि उपचार पद्धतीमध्ये भारतात क्रांती घडून येईल असा विश्वास टाटा रुग्णालयातले कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर कुमार प्रभाष यांनी व्यक्त केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तर प्रदेशात लखनौ इथं इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा संशयित दहशतवादी ठार, 3 संशयितांना अटक. एनआयएचं पथक उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात दाखल. उत्तर प्रदेशात 40 तर मणिपूरमध्ये 22 विधानसभा जागांसाठी मतदान सुरू. सर्वत्र चोख सुरक्षा बंदोबस्त. सौर ऊर्जेला प्राधान्य देणाऱ्या केशरी क्रांतीचा अवलंब करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई महापौरपदासाठी आज निवडणूक, शिवसेनेची दावेदारी भक्कम. आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.